टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत तो वेलकम है दोस्तों। मराठी भाषा 1 और भाषा 2 के लिए पेपर 1 और पेपर 2 के लिए मोस्ट आयएमपी कुछ और प्रश्न हम आज के इस व्हिडिओ में देखने वाले हैं दोस्तों। जरी तुमची भाषा एक हिंदी असेल आणि भाषा 2 तुम्ही मराठी घेतली असेल मित्रांनो, तर संपूर्ण पेपर आपल्याला जे आहे ते पेपर 1 असो किंवा 2 असो हे मराठी भाषेमध्येच विचारला जाणार आहे। तो दोस्तों यहाँ पर जो क्वेश्चन हम आपके लिए लेकर आए हैं, ये तमाम क्वेश्चन जो है एमपीएससी की किताब में से लेकर आए, क्योंकि जिस तरीके से टीएटी की कठिन पातड़ी होती है और जिस तरीके से शिक्षक पात्रता परीक्षा में प्रश्न पूछे जाते हैं दोस्तों, तो उसी तरीके की प्रैक्टिस हम इस वीडियो के माध्यम से करने वाले हैं। वीडियो शुरू करने से पहले चैनल पे नए हो दोस्तों तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए ताकि आपको आने वाले वीडियोस के नोटिफिकेशन जो है वो आसानी से मिल पाए। और दोस्तों अगर आप हमसे जुड़ना चाहते हो तो डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे टेलीग्राम और व्हाट्सअप चैनल को ज्वाइन कर लेना है, जहाँ से आपको तमाम अपडेट जो है वो वक्त वक्त पर देखने के लिए मिलेंगी। साथ ही साथ अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करना चाहते हो तो ज्वाइन बटन को ज्वाइन कर आप हमारे चॅनल की मेंबरशिप हासिल कर सकते हैं। पाहूया प्रश्न क्रमांक 1। हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 इथे दिलेला आहे की मोस्ट आयएमपी प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की पुढीलपैकी सामान्य नाम कोणते, असा प्रश्न कोणते नाही। ओके हिंदी आणि मराठीमध्ये सेम टाइप क्वेश्चन असते मित्रांनो की पुढीलपैकी सामान्य नाम कोणते नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। शहर, समिती, तेल किंवा हिमालय अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। आणि हे बघा सामान्य नाम नाही, शहर हे काय आहे सामान्य नाम आहे, समिती हे सुद्धा या ठिकाणी सामान्य नाम दिलेलं आहे आणि तेल हे सुद्धा काय आहे मित्रांनो सामान्य नाम आहे, परंतु हिमालय हे काय आहे सामान्य नाम नाही, म्हणजे हे विशेष नाम आहे। तर पर्याय क्रमांक 4 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे का मित्रांनो, कारण की पुढीलपैकी सामान्य नाम कोणते नाही तर हिमालय हे सामान्य नाम या ठिकाणी नसणार। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 हे बघा, प्रश्न क्रमांक 2 सुद्धा मोस्ट आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो की कोणत्या समासात प्रथम पद महत्त्वाचे असते, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास किंवा बहुव्रीही समास अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। तर कोणत्या समासात प्रथम पद महत्त्वाचे असते, तर ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो, कारण की प्रथम पद महत्त्व असणारा समास कोणता, तर अव्ययीभाव समास। दुसरा पद महत्त्व असणारा समास कोणता, तर तत्पुरुष समास। द्वंद्व समासात दोन्ही पद जे असतात मित्रांनो ते समान असतात आणि बहुव्रीही समासात वेगळाच अर्थ निर्माण होतो। अशा प्रकारे समासाबद्दल आपण या ठिकाणी काय आहे माहिती घेत आहोत। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे की पुढीलपैकी कोणते उदाहरण विभक्ती तत्पुरुष समासाचे नाही, असा प्रश्न आपल्याला काय आहे मित्रांनो या ठिकाणी विचारलेला आहे। शेवटी आहे किंवा नाही हे तुम्ही काळजीपूर्वक पाहत राहा मित्रांनो, कारण नेहमीच जे प्रश्न आहेत ते टीएटीच्या परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे विचारले जातात की पुढीलपैकी कोणते उदाहरण जे आहे ते विभक्ती तत्पुरुष समासाचे नाही। तर 4 ऑप्शन दिलेले आहे, दुःख प्राप्त, घर जवाई, मुख कमल आणि गायरान अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन इथे दिलेले आहेत। तर हे बघा मित्रांनो, कोणते समासाचे उदाहरण नाही म्हणजे तत्पुरुष समासाचे उदाहरण नाही, तर हे बघा गायरान काय असणार आहे मित्रांनो विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण या ठिकाणी दिलेले आहे। मुख कमल सुद्धा विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण या ठिकाणी असणार आहे आणि घर जवई सुद्धा काय आहे मित्रांनो या ठिकाणी उदाहरण असणार आहे। परंतु ऑप्शन क्रमांक 1 जे दिलेलं आहे दुःख प्राप्त हे काय असणार आहे मित्रांनो विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। आता पुढचा प्रश्न आपण यानंतर पाहणार आहोत, प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 तुमच्या स्क्रीनमध्ये दिलेला आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात की पुढीलपैकी द्विगु समासाचे उदाहरण कोणते। मोस्ट आयएमपी प्रश्न आपण मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। तर हे बघा द्विगु समासाचे उदाहरण कोणते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, हरिहर, निर्धन, बार भाई किंवा आमरण अशा प्रकारे आपल्याला काय आहे मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे। तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3। ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। ओके, ऑप्शन क्रमांक 3 काय आहे मित्रांनो आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। ओके, पुढचा प्रश्न, द्विगु समासाचा द्विगु समास म्हणजे काय, ज्या समासात संख्या ही प्रथम असते किंवा संख्यावाचन विशेषणाचा वापर केला जातो ते म्हणजे द्विगु समास असणार आहे। यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न।
आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 5. हे बघा, प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे की तडाग म्हणजे काय. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि तडाग या शब्दाचा अर्थ आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. दरिंद्री, टेल, तलाव किंवा तटबंदी अशा प्रकारे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. आणि तडाग म्हणजे काय, तर तडाग म्हणजे तलाव. पर्याय क्रमांक 3 काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी आपण काय आहे या संदर्भात इथे दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात की तडाग हा मराठीतील संस्कृत प्रचूर शब्द आहे. त्याचा अर्थ पाणी साठवलेले मोठे सरोवर किंवा तलाव असा होतो. ओके, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी पुन्हा विचारलेला आहे की अव्ययीभाव समासाचे उदाहरण ओळखा. आपण यापूर्वी पाहिलेला आहोत मित्रांनो की अव्ययीभाव समास म्हणजे पहिला पद प्रधान ज्यात असतो किंवा पहिल्या पदाला जिथे महत्त्व असतो तो आपला अव्ययीभाव समास असतो. आता प्रश्न आहे की अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. मुखकमल, दररोज, देवपूजा किंवा पंकज. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असेल ते असेल ऑप्शन क्रमांक 2. दररोज हे काय असणार आहे मित्रांनो, आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते अव्ययीभाव समासाचे उदाहरण या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. आता प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी अलंकार संदर्भात प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. हे बघा, प्रश्न येथे दिलेला आहे की झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु यासम हा या ओळीतील अलंकार कोणता असा प्रश्न आपल्याला इथे विचारण्यात आलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. दृष्टांत अलंकार आहे, अतिशयोक्ती अलंकार आहे, अनुप्रास अलंकार आहे किंवा अनन्वय अलंकार आहे. तर हे बघा मित्रांनो, झाले बहु, होतील बहु आणि आहेतही बहु, परंतु यासम हा या ओळीत जे अलंकार आहे मित्रांनो ते असेल ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अनन्वय अलंकार या ठिकाणी असणार आहे. आपण या ठिकाणी सुद्धा स्पष्टीकरण पाहणार आहोत या संदर्भात. तर हे बघा मित्रांनो, इथे स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे की तुम्ही पाहू शकतात अनन्वय अलंकार. आता अनन्वय अलंकार म्हणजे काय, जेव्हा एखादी गोष्ट इतकी अद्वितीय असते की तिची तुलना इतर कोणत्याही गोष्टीशी करता येत नाही, तेव्हा त्या गोष्टीला स्वतःचीच उपमा दिली जाते. या अलंकारात उपमेय ज्याची तुलना करायची आहे आणि उपमान ज्याबरोबर तुलना करायची आहे एकच असतो, म्हणजे की आईसारखी आईच. ओके, अशा प्रकारे ऑप्शन म्हणजे मित्रांनो इथे उदाहरण सुद्धा आहे. ओके, पुढे दिलेलं आहे की तुम्ही पुन्हा पाहू शकतात की उदाहरणासाठी इथे दिलेलं आहे की उदाहरणार्थातील अर्थ झाले बहु, होतील बहु आणि आहेतही बहु, परंतु या समहा या ओळीत कवी मोरोपंत अर्जुनाचे वर्णन करताना म्हणतात की अर्जुनासारखे अनेक योद्धे होऊन गेले, भविष्यातही होतील आणि अजूनही आजही आहेत, पण अर्जुनच्या पराक्रमी तुलनेत दुसरा कोणीही त्यासारखा नाही. म्हणजे अर्जुनासारखा पराक्रमी अर्जुनच आहे हे या ओळीतून स्पष्ट होते. म्हणून काय आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 असेल आपला बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 येथे विचारलेला आहे की अद्भुत या रसाचा स्थायी भाव कोणता. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. अद्भुत या रसाचा स्थायी भाव कोणता, शृंग, उत्साह, शोक किंवा विस्मय. तर हे बघा, अद्भुत या रसाचे जे स्थायी भाव असणार आहेत मित्रांनो विस्मय. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला काय असेल, पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. आता या संदर्भात सुद्धा आपण स्पष्टीकरण या ठिकाणी पाहणार आहोत. हे बघा, येथे आपण काय आहे मित्रांनो स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे की अद्भुत रसाचा स्थायी भाव विस्मय आहे. जेव्हा एखादी अलौकिक किंवा आश्चर्यकारक गोष्ट पाहून मनात विस्मय निर्माण होतो तेव्हा अद्भुत रस निर्माण होतो, म्हणजे जागृत होतो. ऑप्शन क्रमांक त्या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. आणि इतर रसांचे स्थायी भाव सुद्धा इथे दिलेले आहे मित्रांनो, म्हणजे शृंगार रस स्थायी भाव काय असणार आहे, प्रेम किंवा रती. ओके, वीर रस स्थायी भाव काय असणार आहे, उत्साह. आणि करुण रसाचे स्थायी भाव काय आहे मित्रांनो, शोक. अशा प्रकारे जे आहे ते स्पष्टीकरण सुद्धा इथे आपण काय आहे दिलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 इथे विचारण्यात आलेला आहे की न न म य य हे गण असणारे वृत्त कोणते. मोस्ट IMP प्रश्न आहे मित्रांनो. यापूर्वी सुद्धा TATच्या परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहे की न न म य य हे गण असणारे वृत्त कोणते. 4 ऑप्शन दिलेले आहे. भुजंग प्रयात, मालिनी, वसंत तिलका किंवा इंद्रवजा. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असेल ते असेल मालिनी, पर्याय क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे.
ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। आता हे बघा इथे स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे की मालिनी हे अक्षर गणवृत्त आहे, त्याच्या प्रत्येक कडव्यात 4 चरण असतात, प्रत्येक चरणात 15 अक्षरे असतात, या 15 अक्षराचे न न म य य असे गण पडतात। ओके, आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10 प्रश्न क्रमांक 10 दिलेला आहे की हे बघा एक शब्द या ठिकाणी दिलेला आहे फटफजिती, हा शब्द कोणत्या भाषेतील उपसर्गापासून बनला आहे। मोस्ट IMP प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक पाहून घ्या। आणि फटफजिती हा शब्द कोणत्या भाषेतील उपसर्ग पासून बनलेला आहे असा प्रश्न विचारलेला आहे। ऑप्शन क्रमांक 1 संस्कृत, ऑप्शन क्रमांक 2 मराठी, ऑप्शन क्रमांक 3 फारसी किंवा ऑप्शन क्रमांक 4 अरबी। अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे। बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 फारसी। फारसी काय असेल मित्रांनो, आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11 प्रश्न क्रमांक 11 येथे दिलेला आहे की आयुष्य वेचताना या साहित्य कृतीचे लेखक कोण असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। मित्रांनो प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात की आयुष्य वेचताना या साहित्य कृतीचे लेखक कोण। हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये आपल्याला साहित्यकार आणि त्यांच्या रचनेसंदर्भात 2-2 प्रश्न मित्रांनो विचारले जातात आणि एक परिच्छेद सुद्धा 4 मार्कासाठी किंवा कविता सुद्धा दिली जाते। आयुष्य वेचताना या साहित्य कृतीचे लेखक कोण असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात। आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी काय आहे दिलेले आहे हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे नामदेव ढसाळ, लक्ष्मण माने, फमू शिंदे, विठ्ठल वाघ। ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। ऑप्शन क्रमांक 3 किंवा पर्याय क्रमांक 3 जे असेल मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर या ठिकानी असणार आहे। अब देखिए दोस्तों, हमने हिंदी स्टडी मटेरियल स्पेशल ऑफर आपके लिए हम लेकर आए दोस्तों, जहां पर आपको बहुत बड़े बड़े ऑफर जो है बड़े बड़े नोट्स के साथ मिलने वाले हैं। हिंदी मटेरियल स्पेशल ऑफर आप देखेंगे यहाँ पर दोस्तों। अगर आप हिंदी के नोट्स खरीदना चाहते हैं जो कि बहुत इंपॉर्टेंट नोट्स हमने खुद तैयार किए हैं दोस्तों, करीब करीब 2 महीने इस नोट्स को तैयार करने के लिए लगे हैं। 199 रुपये सिर्फ आपको इसके देने हैं। आपको ये नोट्स जो है दोस्तों वो व्हाट्सएप पर PDF के तौर पर मिल जाएगा। अगर आप हिंदी पेपर एक क्वेश्चन सेट खरीदना चाहते हो तो इसकी प्राइस भी जो है दोस्तों यहाँ पर 199 रखी है। साथ ही साथ अगर आप हिंदी पेपर 2 क्वेश्चन सेट खरीदना चाहते हैं दोस्तों तो इसकी प्राइस भी यहाँ पर क्या है 199 रखी है। बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट क्वेश्चन का समावेश इसमें किया है दोस्तों। जिस तरीके से संपूर्ण भारत में परीक्षा होती है TET की और जिस तरीके से हिंदी के प्रश्न पत्र पूछे जाते हैं उनका तमाम एकत्रीकरण क्या है यहाँ पर हमने किया है। उसके बाद अगर आप देखोगे दोस्तों कि बाल मानस शास्त्र व अध्यापन शास्त्र के कुछ नोट्स वगैरह भी यहाँ पर आपको दिख रहे हैं दोस्तों। बाल मानस शास्त्र क्वेश्चन सेट ओनली 199, ठीक है। ये कॉम्बो ऑफर के तहत आपको बताया जा रहा है दोस्तों कि कॉम्बो ऑफर में आप क्या पा सकते हैं। तो देखिए कॉम्बो ऑफर में आप जिस तरीके से यहाँ पर बताया गया है कि अगर आप हिंदी नोट्स प्लस कोई भी एक क्वेश्चन सेट लेते हो तो ये सब मिलेगा सिर्फ 299 रुपये में। अगर आप हिंदी नोट्स के साथ कोई भी एक क्वेश्चन सेट लेते हो, बाल मानस शास्त्र हिंदी पेपर 1 हिंदी पेपर 2, तो ये दोस्तों आपको सिर्फ और सिर्फ 299 में मिल जाएगा। सभी सामग्री जो है वो PDF फॉर्मेट में आपको क्या है दोस्तों उपलब्ध करवा कर दी जा रही है। और बाकी की जो भी इन्फॉर्मेशन है दोस्तों कांटेक्ट कर आप हमसे ले सकते हैं। ये नंबर पर आपको क्या है हमको कांटेक्ट करना है दोस्तों, और आपको हम बताएंगे कि किस तरीके से आपको ये चीज़ें मिलेंगी। सीमित समय के लिए ऑफर है तो जल्दी बुक कर लेना है, ठीक है। बढ़ते हैं हम अगले प्रश्न की तरफ, ठीक है। अब देखिए प्रश्न क्रमांक 12। आता प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी विचारलेला आहे की खालीलपैकी स्वरादी वर्णाची पूर्ण अचूक जोडी कोणती असा प्रश्न विचारलेला आहे। स्वरादीची अचूक जोडी कोणती असा प्रश्न विचारलेला आहे। आणि ऑप्शन क्रमांक 3 आहा काय असेल मित्रांनो आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15। प्रश्न क्रमांक 15 दिलेला आहे की भाववाचक नसलेले नाम ओळखा। आता हे बघा भाववाचक नसलेले नाम कोणते 4 ऑप्शन दिलेले आहे धैर्य, नम्रता, स्वागता, वकिली। तर हे बघा मित्रांनो धैर्य, नम्रता, स्वागता हे काय असणार आहे भाववाचक नाम आहे। परंतु भाववाचक नसलेले नाम आपल्याला या ठिकाणी वकिली म्हणता येईल। पर्याय क्रमांक 4 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 14। प्रश्न क्रमांक 14 इथे दिलेला आहे की पुढीलपैकी कोणता शब्द विसर्ग संधीचे उदाहरण नाही असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो। तर हे बघा देवदार्य हे विसर्ग संधीचे उदाहरण आहे, आयुर्वेद हे सुद्धा विसर्ग संधीचे उदाहरण आहे, आणि नीरस हे सुद्धा काय आहे मित्रांनो निसर्ग संधीचे उदाहरण या ठिकाणी राहणार आहे। परंतु वयस्कर हे काय आहे मित्रांनो निसर्ग संधीचे उदाहरण नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15। मंगेश पडगावकर
यांच्या कविता संग्रहाचे नाव ओळखा। अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो। साहित्यकार आणि त्यांची रचना संदर्भात 2 प्रश्न आपल्याला प्रत्येक वेळी काय परीक्षेमध्ये विचारले जातात। मंगेश पडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नाव ओळखा। सलाम, विशाखा, पांजड किंवा माझे विद्यापीठ। 4 ऑप्शन दिलेले आहे। बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो सलाम। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। सलाम काय आहे मित्रांनो आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। आता हे बघा इथे दिलेलं आहे की मंगेश पडगावकर यांच्या कविता संग्रह सलाम हा आहे। या कविता संग्रहासाठी त्यांनी साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे। येथे इतर पर्याय आणि त्याचे स्वरूप दिले आहे। तर इथं हे बघा मित्रांनो इतर पर्याय काय आहे विशाखा। विशाखा हा विवा शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांच्या गाजलेला कविता संग्रह आहे। पांजड हे देखील एक प्रसिद्ध कविता संग्रह आहे पण ते मंगेश पडगावकर यांचे नाही। आणि माझे विद्यापीठ हे कवी नादो मनोहर यांचे पुस्तक आहे। ऑप्शन क्रमांक सलाम जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। तर अतिशय इम्पॉर्टंट टॉप 15 क्वेश्चन आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहोत मित्रांनो। अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।